मित्रांनो, वरती आल्यानंतर असे पायऱ्या दिसते तुम्हाला. हे पायऱ्यांनी उतरावं लागते. मित्रांनो, जुन्या काळामधले इथे मूर्ती तुम्हाला दिसतील ना, बघा असे भव्य आहे. आणि ब्रह्मगिरी डोंगर हे महाराष्ट्रामधील अत्यंत पवित्र आणि निसर्गरम्य असं वातावरण मानलं जातं. कारण की खूप डोंगराच्या खुशीमध्ये पवित्र गोदावरी नदीचा उगम होतो. आणि इथे मंदिर आहे, मी तुम्हाला मंदिर दाखवतो. इथे शिवजींनी जटा पडले होते, तुम्हाला मी दाखवतो आहे. आणि खूप छानसे असे झरा बघू शकता. ब्रह्मगिरीचं मुख्य दर्शन म्हणजे द्वार आहे. आणि वरती बघू शकता हे आपले झोपड्यांची किल्ले. वरती आल्यानंतर तुम्हाला एक असं एक तळं दिसले, मातोश्री उमाबाई यांचे स्मारक आहे इथे, बघू शकता. खूप छान आहे. आणि मित्रांनो, तुम्हाला मी गोदावरी नदीचं उगम स्थान दाखवतो येतो वरती. खूप भाविक आलेले तर दर्शन घेण्यासाठी. आणि आम्ही पण चाललो आहे. मूळ गंगावरी असं म्हटलं जातं आहे, बघू शकता तुम्ही. मित्रांनो, इथे एक मंदिर आहे श्री चक्रधर स्वामींचं. आणि यानंतर इथे मंदिर आहे श्री चक्रधर स्वामींचे. झरे तुम्ही बघू शकता. डोंगराच्या अतिशय खालच्या भागामधून झरे वाहतात. पाणी येते. आणि आपल्या भाऊंचं इकडं फोटो शूटिंग चालू होतं, कारण की हा नजारा बघू शकता तुम्ही. आणि मित्रांनो, बघू शकता खूप छान व्ह्यू आहे, तर नक्कीच बघून जा. हे बघा मित्रांनो, असं जर तुम्हाला अनुभवायचं असेल तर शहरापासून इकडे यावं लागेल त्र्यंबकेश्वरला, कारण की खूप छान व्ह्यू आहे. एकदा तरी गावाकडून, जेणेकरून गाव हिरवं दिसू शकेल तुम्हाला. डोलणारी झाडे, पक्ष्यांचा किलबिल, स्वच्छ हवा आणि मातीचा सुगंध मनाला एक वेगळा आनंद देईल तुम्हाला. कारण की हे बघा आमच्याकडे पण पाऊस आलेला आहे.